इलेक्ट्रिकल अकॅडमीला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण पॉवर इलेक्ट्रॉनिक्सच्या पार्ट 3 ला डिस्कस करणार आहोत। बघा, आतापर्यंत आपले पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचे महत्त्वाचे 2 पार्ट डिस्कस झालेले आहे रिव्हिजनचे। ज्यांची कोणाची रिव्हिजन पेंडिंग आहे अजून पॉवर इलेक्ट्रॉनिक्सची करायची, त्यांनी ते पहिले 2 पार्ट बघूनच या तिसऱ्या पार्टकडे यावं असं मी तुम्हाला सांगेल। कारण कसं आहे, पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट 1 आपला खूप इम्पॉर्टंट होता, मॅक्सिमम गोष्टी त्याच्यातून येतील। मग पार्ट 2 आणि पार्ट 3 अशी प्रायोरिटी तुम्ही ठेवायला पाहिजे। आज आपण महत्त्वाचं इन्व्हर्टर आणि चॉपर जे आपले 2 पेंडिंग टॉपिक आहे ते पूर्ण आपण डिस्कस करू रिव्हिजनमध्ये आणि नंतर आपण हा एपिसोड संपवू। त्यानंतर जर तुम्हाला हवं असेल तर आपण ह्याच्यावरती महत्त्वाचे टॉप MCQs मी काढेल आणि ते टॉप MCQs तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा सुद्धा प्रयत्न करेल। पण सध्या आपली रिव्हिजन पूर्ण कंप्लीट झाली पाहिजे। तसं तुम्हाला लागलं तर तुम्ही कमेंट करा आणि ह्या पूर्ण जे पण आपले 3 रिव्हिजनचे एपिसोड आता आपण घेतोय, या रिव्हिजन एपिसोडची PDF तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती मिळणार आहे। त्याच्यामुळे टेलिग्राम ग्रुप आतापर्यंत जर तुम्ही जॉईन केला नसेल तर आपला टेलिग्राम ग्रुप हाय व्होल्टेज क्लबला तुम्ही जॉईन करा। तिथे रिक्वेस्ट करा, तुम्हाला जॉईनिंग रिक्वेस्ट तुम्ही करा, तुमची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट होईल आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये तुम्हाला घेतलं जाईल। आणि त्या टेलिग्राम ग्रुपवरती पॉवर इलेक्ट्रॉनिक्सची PDF पूर्ण रिव्हिजन कंप्लीट झाली की मी आतापर्यंत जेवढं घेतलं ती PDF तुम्हाला तिथे मिळेल। त्या हिशोबाने तुम्ही बघा आणि नुसती PDF वाचू नका, मी तुम्हाला तेच सांगेल, PDF नुसती वाचू नका, आपल्या वहीमध्ये PDF मधून पाहून उतरवून घ्या गोष्टी ज्या तुमच्याकडे नाही आहेत त्या, आणि सगळं पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचं पूर्ण तुमचा लेखाजोखा एका ठिकाणी तयार करा आणि नंतर कंटिन्यू ते वाचत राहा, रिव्हिजन करत राहा, जसं प्रत्येक सब्जेक्टचं तुम्हाला करायचं आहे। सध्या आपण पॉवर इलेक्ट्रॉनिक्स घेतोय म्हणून। आता टेलिग्राम ग्रुपबद्दल मी तुम्हाला सांगितलं। बघा, आतापर्यंत डिमोटिवेटेड फील करत असाल तुम्ही, कारण होऊ शकतं, ही ऑब्वियस गोष्ट आहे, जागा येत नाही आहे सध्या आणि जागा कमी असल्यामुळे बघा बऱ्याच जागा आहेत, नगर परिषदेचे फॉर्म आलेले आहेत, त्यानंतर अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टींचे फॉर्म आलेले आहेत की ज्याच्यामध्ये जागा व्हॅकन्सी खूप कमी आहे, पण आपण ते फॉर्म भरायचे आहेत। आपण त्या रेसमधून बाहेर नाही निघायचं आहे, प्रत्येकाने युद्ध खेळायचंच आहे, तलवारी ठेवून द्यायच्या नाही आहे। युद्ध छोटं असो की मोठं असो, आपल्याला ते खेळायचं आहे। कोणत्या तरी युद्धामध्ये आपला विजय नक्की आहे, एवढंच मी तुम्हाला सांगेल। माझीसुद्धा तीच कंडिशन झालेली होती। मी आता RCFLमध्ये इथे वर्किंग आहे, पण RCFL मला लागेल हे मला माहीत होतं का आधी? नाही, कारण कोणत्या एक्झाममध्ये तुमचा विजय होणार हे तुम्हाला माहीत नाही। आपल्याला फक्त कर्म करायचं आहे, कर्माची फळाची अपेक्षा आपण ठेवू शकत नाही की आपल्याला कोणतं फळ मिळेल, सफरचंद मिळेल की पेरू मिळेल की सीताफळ मिळेल, याची आशा आपल्याला ठेवायची नाही। आपल्याला कोणतं ना कोणतं फळ आपल्या हातात पडलं पाहिजे, एवढंच फक्त आपल्याला बघायचं आहे। कारण गव्हर्नमेंट जॉब मिळणं ही महत्त्वाची गोष्ट आहे सध्याच्या सिनॅरिओमध्ये, कारण प्रायव्हेटमध्ये आपण बघतोच आहे काय सिनॅरिओ चालू आहे। बरेच जण प्रायव्हेटमध्ये असताना पूर्ण प्रिपरेशन करतायत, म्हणजे जॉब करता करता पूर्ण प्रिपरेशन करतायत। तसं प्रिपरेशन आपल्याला देखील करायचं आहे। जर आपल्याला फायनान्शियल कंडिशन आपली वीक असेल तर होप सोडायची नाही आहे। आपल्याला प्रायव्हेटमध्ये काम करता करता सुद्धा आपला अभ्यास होतो, आपण वेळ काढला तर। मी सुद्धा 4-4.5 वर्ष अदानी इलेक्ट्रिसिटीमध्ये काम केलं आणि तिथे मी कंटिन्यू माझं प्रिपरेशन ठेवून PSU RCFL एक्झाम क्रॅक केली। तर इझी आहे गोष्टी, जर केल्या तर सगळं होतं आहे, पण तुम्ही जर नाही केलं तर मग कुठेतरी प्रॉब्लेम होईल। त्यामुळे कन्सिस्टन्सी ठेवणं हे महत्त्वाचं आहे आणि आलेले फॉर्म आपल्याला भरायचे। युद्ध कोणतंही असू द्या, समोर येऊ द्या, तुम्हाला ते युद्ध खेळायचं आहे, कोणती पण एक्झाम असू द्या। हे 2 मूलमंत्र जर तुम्ही आज मी तुम्हाला जे सांगितले ते जर लक्षात ठेवले तर कुठे ना कुठे तुमचं सिलेक्शन नक्की आहे, हे मी तुम्हाला लिहून देऊ शकतो। ठीक आहे, सुरुवात करूया पॉवर इलेक्ट्रॉनिक्सच्या रिव्हिजन पार्टला। पार्ट 3 आता मी डिस्कस करतोय। ह्या पार्टमध्ये आपण सुरुवात करूया चॉपरपासून। ठीक आहे, चॉपरपासून सुरुवात करू आणि नंतर शेवटी आपण इन्व्हर्टर घेऊ। तर चॉपर काय आहे आपण पहिलेच बघितलं, फिक्स DC टू व्हेरिएबल DC कन्व्हर्टर आहे, हे आपल्याला माहिती आहे। आता चॉपरमध्ये महत्त्वाच्या गोष्टी कोणकोणत्या आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे, या आपण सगळ्यात आधी डिस्कस करणार आहे। तर बघा, चॉपरमध्ये जर डिस्कशन करायचं झालं तर चॉपरमध्ये सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे, ड्युटी सायकल, जी की असते T on by टाईम पिरियड। म्हणजे जेवढ्या पिरियडसाठी तुमचा
ऑन पिरियड जेवढा राहील डिवायडेड बाय तुमचा टाईम पिरियड. ठीक आहे, तर हे तुमची ड्युटी सायकल ठरवतं. तर आता ड्युटी सायकल ही तुम्हाला माहीत पाहिजे. ड्युटी सायकलचा फॉर्म्युला माहीत पाहिजे, टी ऑन बाय टी, ज्याला आपण म्हणू शकतो टी ऑन म्हणजे ऑन टाईम पिरियड डिवायडेड बाय ऑन टाईम पिरियड प्लस ऑफ टाईम पिरियड. हे फॉर्म्युले तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे, आता प्रत्येकाचे चॉपरचे क्लासिफिकेशन आपण डिस्कस करू. सगळ्यात आधी तर चॉपरचे क्लासिफिकेशन जर मला करायचे असतील तर चॉपरला जनरली मी 3 पार्ट्समध्ये क्लासिफाय करतो. एक आहे माझं स्टेप डाऊन चॉपर, स्टेप डाऊन चॉपर. दुसरा कोणता येईल मग, स्टेप अप चॉपर येईल, बरोबर. आणि तिसरा जो चॉपर आहे तो तुमचा येईल स्टेप अप डाऊन चॉपर, स्टेप अप डाऊन चॉपर, ज्याला आपण म्हणूया बक बूस्ट कन्व्हर्टर, बक बूस्ट कन्व्हर्टर. मग आता बक बूस्ट काय आहे, तर बक बूस्ट काय भानगड आहे. बूस्ट असेल तर स्टेप अप होणार, बरोबर. बूस्ट असेल म्हणजे व्होल्टेज बूस्ट होतंय, माझं वाढतंय व्होल्टेज. तर स्टेप अप चॉपर जो राहील त्याला आपण काय म्हणू, बूस्ट कन्व्हर्टर म्हणू. बघा कसं आहे, न्यूमेरिकलमध्ये तुम्हाला कसंही देऊ शकता. बूस्ट देतील, बक देतील, स्टेपअप देतील, स्टेप डाऊन देतील, आपल्याला माहीत नाही. टाईप ए देतील, टाईप बी देतील. कोणता चॉपर कशासाठी आहे हे आपल्याला माहीत पाहिजे, नाही तर आपल्याला ओळखता येत नाही आणि न्यूमेरिकल सॉल्व करता येत नाही. बूस्ट कन्व्हर्टर आणि स्टेप डाऊन चॉपरमध्ये त्याला आपण काय म्हणू, बक कन्व्हर्टर. आणि मिक्सवाला कन्व्हर्टर हा वाला राहील बक बूस्ट कन्व्हर्टर. ठीक आहे, आता ह्याला आणखी काय नॉमेनक्लेचर आहे, तर स्टेप डाऊन चॉपर जो आहे तर स्टेप डाऊन चॉपरला आपण टाईप ए चॉपर असं देखील म्हणतो आणि स्टेप अप चॉपरला टाईप बी चॉपर असं देखील आपण म्हणतो. तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. मग आता ह्यांचे आउटपुट व्होल्टेजचे फॉर्म्युले तुम्हाला माहीत पाहिजे. सगळ्यात आधी तर यांची सर्किट डायग्राम माहीत पाहिजे की स्टेप डाऊन चॉपरची काय आहे, स्टेप अप चॉपरची काय आहे, स्टेप अप डाऊनची काय आहे, हे तुम्हाला माहीत पाहिजे. स्टेप अप चॉपरची डायग्राम जर काढायची झाली तर स्टेप अप चॉपरची तुमची सर्किट डायग्राम येईल. एक इंडक्टर आहे, एक स्विच आहे पॅरललमध्ये सप्लायच्या, त्याच्यानंतर एक डायोड येईल. ठीक आहे, फॉरवर्ड कंडिशनमध्ये कॅपॅसिटर येईल. ठीक आहे, आणि तुमचा लोड येईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुमचा स्टेप अप चॉपर बनेल, स्टेप डाऊन सॉरी. आणि स्टेप डाऊन चॉपर हा तुमचा स्टेप अप आहे की स्टेप डाऊन आहे हे सांगा मला सगळ्यात आधी. तर हा जो चॉपर मी इथे काढलेला आहे हा तुमचा स्टेप अप चॉपर आहे. ठीक आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. तर मी ही डायग्राम इकडे काढतो, स्टेप अप चॉपरची डायग्राम आहे तुमची. ठीक आहे, ही तुमची झाली स्टेप अप चॉपर. ठीक आहे, आणि स्टेप डाऊन चॉपर इथे मी काढतो, स्टेप डाऊन चॉपरची डायग्राम काढतोय. स्टेप डाऊन चॉपरमध्ये तुमची डायग्राम कशी येईल, एक तुमचा डायोड येईल पॅरललमध्ये. ठीक आहे, इथे तुमचा स्विच येईल. एक मिनटं, सगळ्यात आधी तुमचा स्विच येईल, त्याच्यानंतर इथे तुमचा डायोड येईल. ठीक आहे, उलटा डायोड. इथे तुमचा सप्लाय येईल, इथे इंडक्टर येईल पुढे. ओके, इथे कॅपॅसिटर येईल आणि इथे लोड येईल. अशा पद्धतीने ती डायग्राम बनेल तुमची टाईप ए चॉपरची, स्टेप डाऊन चॉपरची. ठीक आहे, आता हा जो स्विच आहे हा जेव्हा चालू होईल तेव्हा सप्लाय पुढे कंटिन्यू होईल. ठीक आहे, नंतर इथे तुमचा डायोड पण लावलेला आहे. स्टेप डाऊन आपल्याला कसं आहे, व्होल्टेज पहिले जास्त घ्यायचं आहे, नंतर आउटपुटला व्होल्टेज कमी येणार आहे, तर तो स्विचमध्ये ओपन होऊन जाईल. ठीक आहे, इकडे स्टेपअप चॉपरमध्ये तसं नाही आहे. स्टेपअप चॉपरमध्ये हा इंडक्टर आपण युटिलाइज करू, नंतर त्याचं जे बॅक EMF आहे ते आपण यूज करू आउटपुट साईडला येण्यासाठी, की जेणेकरून आपलं स्टेपअप ॲप्लिकेशन तिथे परफॉर्म होईल आणि तेव्हा हा स्विच वर्क करेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने या 2 सर्किट डायग्राम तयार झालेल्या आहेत. आणि स्टेप अप डाऊन चॉपरमध्ये काय करायचं, एक स्विच काढायचा, इथे पॅरललमध्ये इंडक्टर असतो, लक्षात ठेवायचं फक्त. त्याच्यानंतर डायोड इथे उलटा असतो लावलेला. ठीक आहे, इथे कॅपॅसिटर असतो आणि इथे तुमचा लोड असतो. आता या आउटपुट व्होल्टेजच्या पोलॅरिटीमध्ये डिफरन्स असतो. इथे पोलॅरिटी प्लस मायनस, इथे प्लस मायनस असतात, पण इथे पोलॅरिटी मायनस प्लस असतात. आणि हा जो आउटपुट करंट आहे हा आयनॉड असा रिव्हर्स डायरेक्शनला, डायोडच्या डायरेक्शनला असतो. हे लक्षात ठेवायचं. हा बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. विचारलं जातं की आउटपुट व्होल्टेज निगेटिव्ह तुम्हाला कुठे पाहायला मिळतं, तर बक बूस्ट कन्व्हर्टरमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळतं. ठीक आहे, अशा पद्धतीचा एक MCQ क्वेश्चन विचारला जातो, बऱ्याचदा विचारला जातो.
ठीक आहे. आता यांचे आउटपुट व्होल्टेज डिस्कस करू. स्टेप डाऊन चॉपरसाठी आउटपुट व्होल्टेज काय राहील, तर ते V0 इक्वल टू तुमचं राहील, स्टेप डाऊन चॉपर आहे तर V0 इक्वल टू DVS राहील. डी म्हणजे काय, तुमचं ड्युटी सायकल आहे, T1/T आत्ता आपण डिस्कस केलं. तर V0 इक्वल टू DVS. ठीक आहे. मग V0 RMS व्होल्टेज जर काढायचं झालं तर तुम्ही काय काढाल, फक्त जो D आहे ना ड्युटी सायकलचा D, ज्याला बरेच लोक अल्फा पण म्हणतात, तर त्याला अंडर रूट करायचं, अंडर रूट DVS. तर तो झाला V0 RMSचा फॉर्म्युला तुमचा झाला. ठीक आहे. हे 2 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे न्यूमेरिकलसाठी. त्यानंतर स्टेप अप चॉपरमध्ये जर डिस्कस करायचं झालं तर V0 काय येईल तुमचं आउटपुट व्होल्टेज 1/1 - DVS. ठीक आहे. हे तुमचं आउटपुट व्होल्टेज येईल. आणि V0 RMS काय येईल मग, तर हे अंडर रूटमध्ये येईल सगळं, 1/√1 - DVS. ठीक आहे. तर अशा पद्धतीने 2 आउटपुट व्होल्टेजचे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे इकडे. आणि स्टेप अप डाऊन चॉपर जो आहे बक बूस्ट कन्व्हर्टर, ह्याचा आउटपुट व्होल्टेजचा फॉर्म्युला असेल D/1 - D × VS. ठीक आहे. आणि आउटपुट व्होल्टेज इथे अंडर रूटमध्ये घेऊ, RMS मध्ये हवं असेल तर D/1 - DVS. न्यूमेरिकल आलं तर ह्याच्यावर येईल. आता इथे तुम्हाला आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे बक बूस्ट कन्व्हर्टरमध्ये, ड्युटी सायकल D जर ग्रेटर दॅन 0.5 असेल तर काय, आणि लेस दॅन 0.5 असेल तर काय. तर ग्रेटर दॅन 0.5 असेल तर तो ॲक्ट करतो ॲज अ बूस्ट कन्व्हर्टर, आणि जर लेस दॅन 0.5 असेल तर बक कन्व्हर्टर ॲज अ ते ॲक्ट करतं. हे जे कन्व्हर्टर आहे ते ॲज अ बक म्हणून ॲक्ट करेल स्टेप अप डाऊन चॉपर जर D लेस दॅन 0.5 असेल तर. या महत्त्वाच्या गोष्टी माहीत पाहिजे चॉपरमध्ये. ठीक आहे. आता यांचे इंडक्टरचे करंटसुद्धा बऱ्याचदा विचारतात, पण जनरली AE-JEEच्या एक्झामला इंडक्टरचे करंट तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे मी इथे तुम्हाला लिहून द्यायची तशी गरज नाही आहे. इंडक्टरचे करंट्स जेवढे आपले येतात, ॲव्हरेज व्हॅल्यू काय राहील इंडक्टरच्या करंटची, असं सुद्धा बऱ्याचदा विचारलं जातं. तर तुम्हाला लिहून द्यायची गरज असेल तर मी लिहून देऊ शकतो, पण वाटत नाही मला तशी गरज. आणि आणखी एक गोष्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला लक्षात पाहिजे की ऑन टाईम पिरियडचा फॉर्म्युला लक्षात पाहिजे, जो राहील D × T. कारण T1/T जर तुमची ड्युटी सायकल आहे तर ऑन टाईम पिरियड काय झाला मग D × T, आणि ऑफ टाईम पिरियड काय झाला 1 - D × T. हे 2 फॉर्म्युले बाय डिफॉल्ट लक्षात ठेवायचे. याच्यावरती न्यूमेरिकल बऱ्याचदा विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं. आता ॲप्लिकेशन वाईज आपण डिस्कस करू चॉपरला. ॲप्लिकेशन वाईज डिस्कस केलं की मग तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहील. ॲप्लिकेशन वाईज जर बोलायचं झालं तर मी डायग्रॅम काढणारे 4 महत्त्वाच्या डायग्रॅम काढणारे. इथे करंट, इथे व्होल्टेज. ठीक आहे. आणखी एक काढतो, इथे करंट, इथे व्होल्टेज. क्वाड्रंट वाईज काय काय ॲप्लिकेशन येतं माहीत पाहिजे. इथे करंट, इथे व्होल्टेज, आणि इथे एक काढतो, इथे करंट, इथे व्होल्टेज. ठीक आहे. आणि 5वी पण येईल अजून, टाईप ईचा चॉपर राहील तो, इथे करंट, इथे व्होल्टेज. आता कसं बघायचं बघा, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला बारकाईने सांगतो. जर तुम्हाला असं दिलं की पहिल्या क्वाड्रंटमध्ये माझा चॉपर ॲक्ट करतोय, म्हणजे पहिलं क्वाड्रंट फर्स्ट क्वाड्रंटमध्ये माझा चॉपर ॲक्ट करतो आहे, तर काय ॲप्लिकेशन येईल. आता जनरली मी तुम्हाला एक डायग्रॅम आधी कंबाईनमध्ये खाली काढून देतो, ती डायग्रॅम तुम्ही लक्षात ठेवा, मग ह्या डायग्रॅम तुम्हाला काहीच वाटणार नाही चॉपरच्या. एक कंबाईन डायग्रॅम काढतोय फक्त, ही डायग्रॅम बघा आणि ह्या डायग्रॅमनुसार तुम्ही लक्षात ठेवा. डायग्रॅम अशी आहे की 4ही क्वाड्रंटमध्ये काय काय ॲक्टिंग होते. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर आता 4ही क्वाड्रंट मी डिस्कस करायचं झालं तर इथे तुमचा काय बनेल, हा तुमचा फर्स्ट क्वाड्रंट बनेल, हा तुमचा सेकंड क्वाड्रंट बनेल, हा तुमचा थर्ड क्वाड्रंट बनेल, आणि हा तुमचा फोर्थ क्वाड्रंट बनेल. आता फर्स्ट क्वाड्रंट जो आहे तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये हमेशा जे फंक्शन होईल ते फॉरवर्ड मोटरिंग हे फंक्शन होईल. सेकंड क्वाड्रंटमध्ये फॉरवर्ड ब्रेकिंग, मोटरिंग ब्रेकिंग. लक्षात ठेवा, मी इथे शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितोय. इथे तुमचं रिव्हर्स मोटरिंगवालं ॲप्लिकेशन असेल तर थर्ड क्वाड्रंट यूज करावं लागेल, आणि रिव्हर्स ब्रेकिंगवालं जर ॲप्लिकेशन असेल तर फोर्थ क्वाड्रंट यूज करावं लागेल. ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. ह्याच्यावरूनच तुम्हाला ॲप्लिकेशन वाईज लक्षात ठेवायचं आहे. आता मी सगळ्यात आधी डिस्कस करतो पहिल्या क्वाड्रंट, ओनली 1 क्वाड्रंट. ठीक आहे. इथे एक पहिल्या क्वाड्रंटसाठी डिस्कशन होईल आणि इथे जे डिस्कशन होईल ते दुसऱ्या क्वाड्रंटसाठी होईल. हे दोघी जे चॉपर आहे ना, ह्यांना आपण म्हणतो 1 क्वाड्रंट चॉपर. बऱ्याचदा पेपरमध्ये येतं 1 क्वाड्रंट चॉपर कोणकोणते.
मग 1 क्वाड्रंट चॉपर कोणकोणते असं म्हटल्यावर तुम्हाला माहीत पाहिजे, हा जो चॉपर आहे ना तुमचा पहिला, हा क्लास ए चॉपर आहे, क्लास ए चॉपर. हा चॉपर जो आहे हा क्लास बी चॉपर आहे. तर 1 क्वाड्रंट चॉपर म्हणजे क्लास ए चॉपर आणि क्लास बी चॉपर असे 2 चॉपर हे 1 क्वाड्रंट चॉपरच्या कॅटेगरीमध्ये येतात. त्याच्यातला क्लास ए चॉपर जो असतो तो स्टेप डाऊन चॉपर असतो, आत्ता आपण बघितलं. आणि क्लास बी चॉपर जो असतो तो स्टेप अप चॉपर असतो, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, स्टेप डाऊन स्टेप अप हे कशासाठी असतात ते पण माहिती आहे, आता आपण डिस्कस केलं. यांचे ॲप्लिकेशन विचारतील. क्लास ए चॉपर फॉरवर्ड मोटरिंगसाठी असतो आणि क्लास बी चॉपर फॉरवर्ड ब्रेकिंगसाठी असतो. सिम्पल, इथपर्यंत लक्षात राहील. आता पुढे जातो. तिसरा जी डायग्राम माझी बनेल तर असा प्रश्न विचारता बऱ्याचदा की फर्स्ट आणि सेकंड दोघी क्वाड्रंटसाठी कोणता चॉपर असतो, किंवा फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंटसाठी कोणता चॉपर असतो असं सुद्धा विचारतात. तर आता फर्स्ट आणि सेकंड या 2 क्वाड्रंटसाठी म्हणजे फॉरवर्ड मोटरिंग फंक्शन आणि फॉरवर्ड ब्रेकिंग फंक्शन या दोघी फंक्शनसाठी एक चॉपर असतो, आणि इथे फॉरवर्ड मोटरिंग आणि रिव्हर्स ब्रेकिंग याच्यासाठी एक असतो. बरोबर. मग आता हे जे दोघी चॉपर आहे ना हे तुमचे कोणते झाले, 2 क्वाड्रंट चॉपर झाले. कोणते झाले, 2 क्वाड्रंट चॉपर. 2 क्वाड्रंट चॉपर. याच्यातला हा कोणता झाला, मग क्लास ए बी आपले झाले, तर हा कोणता होईल, क्लास सी चॉपर आहे हा, क्लास सी चॉपर. आणि हा चॉपर कोणता येईल, क्लास डी चॉपर. मग बऱ्याचदा पेपरमध्ये विचारताना काय विचारता माहिती आहे का, की 2 क्वाड्रंट क्लास ए चॉपर कोणता आहे, 2 क्वाड्रंट क्लास ए चॉपर. मग आता तुम्ही म्हणाल क्लास ए तर एकच क्वाड्रंटचा आहे, मग 2 क्वाड्रंट क्लास ए म्हणजे कोणता, तर 2 क्वाड्रंट क्लास ए म्हणजे क्लास सी चॉपर असतो, लक्षात ठेवा. त्यानंतर 2 क्वाड्रंट क्लास बी चॉपर कोणता, तर 2 क्वाड्रंट क्लास बी चॉपर जो आहे ना तो क्लास डी चॉपर असतो. या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. त्यांचे क्वाड्रंट वाईज ऑपरेशन पण लक्षात ठेवायचे आहे की कोणाचं काय होणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हे 2 क्वाड्रंट चॉपर 2 असतात. एक 1 क्वाड्रंट चॉपर असतो आणि एक लास्टवाला जो चॉपर असतो ना तो 4 क्वाड्रंट चॉपर असतो. 4 क्वाड्रंट चॉपर, 4 क्वाड्रंट चॉपर ज्याला आपण टाईप ई चॉपर म्हणतो. टाईप ई किंवा क्लास ई चॉपर, क्लास ई चॉपर. ठीक आहे, क्लास ई चॉपर. ठीक आहे, मग हा 4 क्वाड्रंटचा असतो. सॉरी बघा, 4 क्वाड्रंट 4ही क्वाड्रंटमध्ये ॲक्ट करतो. फॉरवर्ड मोटरिंग असेल, फॉरवर्ड ब्रेकिंग असेल, रिव्हर्स मोटरिंग असेल किंवा रिव्हर्स ब्रेकिंग असेल, चारही क्वाड्रंटमध्ये ऑपरेशन देतो टाईप ई चॉपर. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं आहे. ह्याच्या डायग्रॅमसुद्धा असतात. सर्किट डायग्रॅम काढायच्या झाल्या तर सर्किट डायग्रॅम लक्षात ठेवायच्या असतील तर क्लास एची म्हणजे स्टेप डाऊनची सर्किट डायग्रॅम असते, जी आपल्याला माहिती आहे, मी वर काढली. स्टेप अपची पण तुम्हाला माहिती आहे, क्लास बीची. क्लास सीची जी डायग्रॅम असते ना ती वेगळी असते. क्लास सीमध्ये टाईप सी चॉपर जो आहे हा टाईप सी चॉपर, तर टाईप सीमध्ये जी डायग्रॅम येते ती अशी येते की 2 स्विच असतात तुमचे. ठीक आहे, एक इंडक्टर असतो, त्याच्या खाली एक स्विच असतो. ठीक आहे, बघा कसं आहे, कधी कधी पेपरला विचारलं जाऊ शकतं तुमच्याकडे मटेरियल पाहिजे. इथे एक डायोड असतो आणि इथे एक डायोड असतो. अशा पद्धतीने ते पाहायला मिळतं आणि ऑपरेशन पण तसेच होतात 2 क्वाड्रंटमध्ये. क्लास डी चॉपर बोलायचं झालं तर क्लास डीमध्ये कसं असतं, इथे एक स्विच असतो, त्याच्यानंतर मध्ये एक तुमचा लोड आहे समजा, इथे एक स्विच झाला. ठीक आहे, म्हणजे अल्टरनेट स्विच लावले आणि अल्टरनेट तुमचे इथे डायोड्स लावलेले. स्विच कोणतंही असू शकतं तुमचं, SCR वापरा, मॉस्फेट वापरा, नो डाऊट. इथे व्होल्टेज. ठीक आहे, आणि क्लास ई चॉपर जो आहे तर क्लास सीमध्ये तुम्ही 4 SCR किंवा 4 वेगवेगळे डिव्हाइस कोणतेही वापरा, मॉस्फेट वापरा, IGBT वापरा आणि 4 डायोड वापरतात आणि त्यांच्यामध्ये एक लोड लावतात. ठीक आहे, असं सर्किट डायग्रॅम बनतं. तसं जर तुम्हाला मिळालं की 4 तुमचे डिव्हाइसेस आहे आणि 4 डायोड आहे आणि मध्ये लोड लावलेला आहे असं मिळालं तर ते टाईप ई चॉपर राहील. एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता हे जे ॲप्लिकेशन मी सांगितले ह्याच्यात कधी कधी असं विचारतात की कोणत्या ॲप्लिकेशनमध्ये सोर्स टू लोड आणि लोड टू सोर्सवालं फंक्शन प्रिफर होतं. तर फॉरवर्ड मोटरिंग असेल तर सोर्स टू लोड, सोर्स टू लोड. फॉरवर्ड ब्रेकिंग असेल तर लोड टू सोर्स. बरोबर. रिव्हर्स मोटरिंग असेल तर सोर्स टू लोड. बरोबर, 3rd क्वाड्रंटमध्ये. आणि रिव्हर्स ब्रेकिंग असेल तर लोड टू सोर्स.
हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. हे चारही ॲप्लिकेशन जेवढे मी आता डिस्कस केले, हे चारीच्या चारी ॲप्लिकेशन तुम्हाला कोणत्या चॉपरमध्ये मिळतील असंही विचारलं जाऊ शकतं. तर तो टाईप ई चॉपर राहील की ज्याच्यामध्ये चारही क्वाड्रंटमध्ये तो ॲक्ट करतोय. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने चॉपरचं डिस्कशन आता आपण फिनिश करू आणि पुढे आपण आता जाऊया इन्व्हर्टरचं डिस्कशन करायला. ठीक आहे, तर इन्व्हर्टर आता मी डिस्कस करायला निघतोय पुढे. जे राहिलं आहे ना याच्यातलं काही मिसलेनियस ते मी शेवटी डिस्कस करेलच, पण आता आपण इन्व्हर्टरकडे जाऊ. इन्व्हर्टरचे टाईप्स कोणकोणते? तर इन्व्हर्टरमध्ये सगळ्यात आधी आपण डिस्कस करू सिंगल फेज इन्व्हर्टर. हे जे इन्व्हर्टर मी डिस्कस करतोय सगळ्यात आधी ते सिंगल फेज इन्व्हर्टर आहे. त्याच्यामध्ये सिंगल फेज हाफ ब्रिज इन्व्हर्टर येतं आणि सिंगल फेज फुल ब्रिज इन्व्हर्टर येतं. सिंगल फेज हाफ ब्रिज आणि सिंगल फेज फुल ब्रिज इन्व्हर्टर. मग आता ह्यांचे फॉर्म्युलीज तुम्हाला माहीत पाहिजे कुठेतरी. ठीक आहे, तर सिंगल फेज हाफ ब्रिजचा फॉर्म्युला काय येईल? तर सिंगल फेज हाफ ब्रिज जे व्होल्टेज राहील तर आउटपुटला AC येतं आहे म्हणजे RMS व्होल्टेज येतं आहे. तर V0 RMS हा तुमचा VDC व्होल्टेज डिवायडेड बाय 2 असं तुम्हाला मिळेल. इकडे तुम्हाला V0 RMS काय मिळेल? VDC मिळेल. सिम्पली DC व्होल्टेज जे आहे ते मिळेल. ओके, त्यानंतर फोरियर सिरीजचा फॉर्म्युला लक्षात ठेवायला पाहिजे. फोरियर सिरीज व्होल्टेज, तर हे जे राहील तुमचं फोरियर व्होल्टेज V0 हे तुमचं लक्षात ठेवायचं. कधी कधी पेपरमध्ये ऑप्शनला येतं म्हणतात सांगा काय, तर n इक्वल टू 135 टू इन्फिनिटी जे राहील तुमचं 2 VDC बाय n पाय साइन n ओमेगा नॉट टी. आणि इकडे तुमचं फोरियर व्होल्टेज काय येईल? इकडे पण फोरियर व्होल्टेज तसंच येणार आहे, समेशन n इक्वल टू 135 टू इन्फिनिटी. इकडे येईल तुमचं 4 VDC बाय n पाय साइन n ओमेगा नॉट टी. इकडे 2 होता, इकडे 4 झाला, एवढं लक्षात ठेवायचं. आणि RMS व्हॅल्यू काय येईल यांची? RMS व्हॅल्यू ऑफ फोरियर सिरीज व्होल्टेज म्हणजे V0 1 RMS असं आपण म्हणू. तर ती काय राहील? तर ती काय करायचं आहे, असंच्या असं खाली उतरायचं, 2 VDC बाय पाय करायचं. ठीक आहे, इथे एकच पल्स आहे की नाही, हाफ ब्रिज आहे, एक पल्स आहे म्हणून n इक्वल टू 1 पुट केलं तर 2 VDC बाय पाय इंटू 1/√2 असं झालं इथे. बरोबर. आणि इकडे काय येईल? इकडे तुम्हाला V0 1 RMS जर विचारलं, फंडामेंटल RMS कंपोनंट म्हणतात त्याला. कधी कधी विचारतात फंडामेंटल RMS कंपोनंट सांगा हाफ ब्रिजचा, तर फंडामेंटल RMS कंपोनंट सांगा असं विचारलं ना हाफ ब्रिज किंवा फुल ब्रिजचं, तर तुमच्याकडे रेडी पाहिजे. ठीक आहे, तर इथे ते राहील 4 VDC बाय n पाय म्हणजे इथे 2 पाय करावं लागेल मला इंटू 1/√2 कारण RMS व्होल्टेज पाहिजे. मग आता इथे काय येईल तुमचं? तर इथे √2 आहे, इथे √2 इंटू √2 केलं तर एक √2 कट होईल म्हणजे √2 VDC बाय पाय, √2 VDC बाय पाय. इथे तुमचं येईल RMS व्हॅल्यू ऑफ V0 RMS. बरोबर, म्हणजे √2 बाय पाय VDC. आणि इथे आपण जेव्हा करू तेव्हा इथे काय येईल? तर इथे तुमचं 2√2 बाय पाय इंटू VDC असं येईल. बरोबर, इथे पण तुम्ही हा 2 पुट करायची गरज नाही आहे, n इक्वल टू 1च ठेवायचं आहे. तर 4 VDC बाय पाय इंटू 1/√2 केलं तर तुम्हाला काय मिळेल? 2√2 बाय पाय VDC. कारण आपल्याला फंडामेंटल व्होल्टेज विचारलं आहे त्याच्यामुळे आपण तसंच्या तसं ते काढलं. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं आहे. आता पुढे जातो मी. हाफ ब्रिज आणि फुल ब्रिजचं डिस्कशन आपण केलं. यांचे THD तुम्हाला माहीत पाहिजे की यांचं टोटल हार्मोनिक डिस्टॉर्शन किती होईल? तर ते होईल 48.43%. ठीक आहे, जसं आपलं तिकडे फुलवेवसाठी होत होतं ना तसं. आणि डिस्टॉर्शन फॅक्टर काय येईल यांचा? 0.9 हा डिस्टॉर्शन फॅक्टर इथे येईल. आता 3 फेज इन्व्हर्टर मी डिस्कस करतोय. 3 फेज इन्व्हर्टरमध्ये तुम्हाला काय माहीत पाहिजे? बघा, महत्त्वाची गोष्टीच तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे कारण ही एक्झाम AE-JEEची आहे, ही एक्झाम गेट ओरिएंटेड नाही आहे. त्याच्यामुळे गेट ओरिएंटेड आपल्याला स्टडी नाही करायचं आहे. महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला इझिली मार्क्स तुमचे क्रॅक झाले पाहिजे, तिथे एक्झाम क्रॅक झाली पाहिजे, इझिली 2.2 मार्क्स तुम्ही घेऊ शकतात. 3 फेज इन्व्हर्टरमध्ये 120 डिग्री कंडक्शन मोड एक असतं आणि एक असतं 180 डिग्री कंडक्शन मोड. बरोबर, असे 2 मोड तुम्हाला 3 फेज इन्व्हर्टरमध्ये पाहायला मिळतात.
आता 120 कंडक्शन मोड जो असतो आणि 180 डिग्री कंडक्शन मोड यांच्यामध्ये मग काय डिफरन्स आहे, तर हे तुम्हाला माहीत पाहिजे. 120 डिग्री कंडक्शन मोडमध्ये आउटपुट व्होल्टेज हे जे आहे, आउटपुट व्होल्टेजची वेव, तर ती काय येते, तर ती तुमची लाईन व्होल्टेजसाठी काय येते आणि फेज व्होल्टेजसाठी काय येते हे तुम्हाला कधी कधी विचारतात. इकडे पण आउटपुट व्होल्टेज वेव लाईन व्होल्टेजसाठी काय येते आणि फेज व्होल्टेजसाठी काय येते हे तुम्हाला विचारतात. आता हे लक्षात कसं ठेवायचं, कारण जे इकडे असतं 180मध्ये ते 120ला उलटं असतं, असा त्याचा फरक असतो. तर आउटपुट व्होल्टेज वेव ही लाईन व्होल्टेजसाठी 180 डिग्री कंडक्शन मोडसाठी फक्त लक्षात ठेवायची, जी क्वासी स्क्वेअर वेव असते, क्वासी स्क्वेअर वेव. ठीक आहे. आणि फेज व्होल्टेजसाठी ती 3 स्टेप कोर वेव. ठीक आहे, 3 स्टेप कोर वेव अशी असते. आता इकडे काय करायचं, इकडे उलटं करायचं. इकडे लाईन व्होल्टेजसाठी ती 3 स्टेप कोड होईल, 3 स्टेप कोड 120साठी बरं, आणि फेज व्होल्टेजसाठी क्वासी स्क्वेअर वेव होईल. बस ह्याच्यावरती 2.2 मार्क्स तुम्ही घेतात. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे वेवफॉर्मनुसार हे व्यवस्थित माहीत असेल तुम्हाला तर चांगलंच आहे कन्सेप्टनुसार. आता आपल्याकडे टाईम नाही आहे एवढं वेवफॉर्म वगैरे ड्रॉ करून तुम्हाला दाखवणं, कारण 3 फेजची वेवफॉर्म आहे, प्रॉपर ड्रॉ करून दाखवावी लागेल, तेवढं आपल्याकडे टाईम नाही. पण लक्षात तुम्हाला एवढंच ठेवायचं आहे, टोटल व्होल्टेज जे येईल ते दोघांकडे काय येईल हे लक्षात ठेवायचं आहे. बघा ह्याच्यावर न्यूमेरिकल बऱ्याचदा काहीच विचारलं जात नाही, विचारलं तर फक्त वेवफॉर्म आपलं हे विचारतात फॉर्म्युला. तर टोटल व्होल्टेज ह्याचं VDC/√6 असतं आणि ह्याचं जे व्होल्टेज असतं टोटल व्होल्टेज ते √2/3 VDC असतं, √2/3 VDC असतं. मग आता हे जे टोटल व्होल्टेज आहे ना, ह्याच्यावरून तुम्हाला 2 व्होल्टेजेस काढता येतील, कारण कोणतंही विचारतात, एक तर फेज व्होल्टेज सांगतात की सांगा 120ला फेज व्होल्टेज काय येईल किंवा लाईन व्होल्टेज काय येईल असं विचारतात. इकडे पण 180ला पण तसंच करतात, फेज व्होल्टेज सांगा नाहीतर मग लाईन व्होल्टेज सांगा आणि ऑप्शनमध्ये दिलेलं असतं. मग फेज व्होल्टेज तुम्हाला जर हवं असेल ना, तर हा जो फॉर्म्युला आहे VDC/√6 यालाच आपल्याला म्हणजे या व्होल्टेजलाच मल्टिप्लाय करायचं आहे. तर 3/π आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे VDC/√6ला त्याच टर्मला. आणि लाईन व्होल्टेज काढायचं असेल तर तुम्हाला √3 मल्टिप्लाय करायचं आहे फक्त VDC/√6ला, बरोबर. त्याच टर्मला √3 मल्टिप्लाय करायचं. फेज व्होल्टेज हवं असेल तर 3/π मल्टिप्लाय करायचं. इथे पण तेच, फेज व्होल्टेज तुम्हाला हवं असेल तर 3/π या वरच्या टर्मला मल्टिप्लाय करायचं √2/3 VDCला आणि इकडे √3 मल्टिप्लाय करायचं त्याच टर्मला √2/3 VDCला. अशा पद्धतीने तुम्हाला रिझल्ट्स मिळतील आणि जो तुमचं फायनल आन्सर येईल ते तुम्ही डिराईव्ह केल्यावर ते तुमचं ऑप्शनमध्ये तुम्हाला मिळेल. ठीक आहे. आता याच्यात आणखी काय गोष्टी 2 लक्षात ठेवायच्या आहे, लक्षात राहिल्या तर लक्षात ठेवा. 120 डिग्री कंडक्शन मोडमध्ये फेज व्होल्टेज जे असतं, फेज व्होल्टेज ते VDC/2 असतं फॉर 120 डिग्री. 120 डिग्री पिरियडसाठी फेज व्होल्टेज VDC/2 असतं आणि लाईन व्होल्टेज जे असतं ते पण VDC/2 असतं फॉर 60 डिग्री ड्युरेशनसाठी. इकडे तसंच, इकडे काय करायचं, लाईन व्होल्टेज जे असतं ते तुमचं VDC असतं फॉर 120 डिग्री आणि फेज व्होल्टेज जे असतं, फेज व्होल्टेज ते तुमचं 2 VDC/3 असतं फॉर इच 60 डिग्री. ह्याच्यावर डायरेक्ट ऑप्शनमध्ये स्टेटमेंट दिलं जातं कधी कधी आणि विचारलं जातं, मग माहीत पाहिजे या 3 फेज इन्व्हर्टरबद्दल. आणि टोटल हार्मोनिक डिस्टॉर्शन 3 फेज इन्व्हर्टरमध्ये किती होतं हे विचारतात बऱ्याचदा. तर 3 फेजमध्ये कोणताही असू द्या, कन्व्हर्टर असू द्या, इन्व्हर्टर असू द्या, 31.09% हा आकडा लक्षात ठेवा. आणि डिस्टॉर्शन फॅक्टर किती असतो तर 0.954 असतो. डायरेक्ट ऑप्शनमध्ये येतं आणि आपल्याला ते माहीत पाहिजे, बाय डिफॉल्ट माहीत पाहिजे. ठीक आहे. बस एवढं लक्षात ठेवलं की इन्व्हर्टर तुमचं फिनिश होतं. फक्त एक चार्ट अजून तुम्हाला देतो, ह्या चार्टवरही बऱ्याचदा विचारलं जातं. तर हा चार्ट आता आपण ड्रॉ करतोय. तो चार्ट असा राहील की सगळ्यात आधी तुम्हाला, आपण इथे आता रेषा मारून घेऊ. सगळ्यात आधी बघा इथे पॅरामीटर्स येतील तुमचे. इथे तुमचं R लोडसाठी, इथे L लोडसाठी, इथे RL लोडसाठी आणि RLC लोडसाठी
आर लोडसाठी काय रिझल्ट येतो, एल लोडसाठी काय रिझल्ट येतो, आर एल लोडसाठी काय रिझल्ट येतो आणि आर एल सी लोडसाठी काय रिझल्ट येतो. बस एवढं लक्षात पाहिजे. आणि पॅरामीटर्स तुमचे 4 पॅरामीटर्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. कोणकोणते 4 आहे? आउटपुट व्होल्टेज वेव्ह काय येते, करंट वेव्ह काय येते, ठीक आहे. त्याच्यानंतर डायोड किती कंडक्ट करतो, किती डिग्री कंडक्शन होतं डायोडचं प्रत्येक याच्यामध्ये टाईपमध्ये, आणि किती डिग्री थायरिस्टरचं कंडक्शन होतं, थायरिस्टर किंवा जे डिव्हाइस तुम्ही लावाल त्याचं कंडक्शन, ठीक आहे. आता याच्यामध्ये आर लोडमध्ये आउटपुट व्होल्टेज वेव्ह कायम स्क्वेअरच असते, एल लोडमध्ये पण स्क्वेअर वेव्हच असते, आर एल लोडमध्ये पण स्क्वेअर वेव्हच असते आणि आर एल सी लोडमध्ये स्क्वेअर वेव्ह असते. म्हणजे आउटपुट व्होल्टेज वेव्ह प्रत्येक ठिकाणी स्क्वेअर वेव्ह असते. करंट वेव्ह जी आहे ती आर लोडमध्ये तुमची स्क्वेअर वेव्ह असते, एल लोडमध्ये तुमची ट्रँग्युलर वेव्ह असते, ठीक आहे. त्याच्यानंतर आर एल लोड असेल तर एक्सपोनेन्शियल वेव्ह असते, एक्सपोनेन्शियल वेव्ह, आणि आर एल सी लोड असेल तर सायनोसायडल करंट वेव्ह असते. बऱ्याचदा विचारलं तर ह्याच्यावर विचारतात की करंट वेव्हची शेप आर लोडमध्ये काय असते, एलमध्ये काय असते, आर एलमध्ये काय असते, आर एल सी लोडमध्ये काय असते. डायोडचं कंडक्शन आर लोडमध्ये 0 डिग्री असतं. ही तर कॉमन सेन्सची गोष्ट आहे की आर लोड वापरला तर डायोडची गरज आहे का डायोड टाकायची? नाही, कारण डायोड फ्रीव्हिलिंग डायोड येतो. जेव्हा इंडक्टिव्ह इफेक्ट आपल्याला कमी करायचा आहे तेव्हा डायोड लागतो. आर लोडमध्ये डायोडचा वापर आहे का? नाही. मग 0 डिग्री डायोड कंडक्टच करणार नाही. एल लोडमध्ये 90 डिग्री, आर एल लोडमध्ये 60 डिग्री आणि आर एल सी लोडमध्ये 60 डिग्री. मग आता काय करायचं, ह्याच्यामध्ये 180 डिग्री आपल्याला 180मधून हे आकडे मायनस करायचे डायोड कंडक्शनचे. तर आर लोडमध्ये काय येईल मग 180 डिग्री थायरिस्टर पूर्ण कंडक्ट करेल. एल लोडमध्ये 180 मायनस हे 90 केले तर 90 डिग्री कंडक्ट करेल. इकडे 180मधून 60 गेले तर 120 डिग्री कंडक्ट करेल आर एल लोडमध्ये, आणि आर एल सी लोडमध्ये पण 120 डिग्री कंडक्ट करेल. हा चार्ट फक्त लक्षात ठेवा. या चार्टवरती एक क्वेश्चन कन्फर्म येतो पेपरमध्ये, ठीक आहे. त्यांनी जर विचार केला ना पॉवर इलेक्ट्रॉनिक्सवर जास्त क्वेश्चन टाकायचे कॉम्पिटिटिव्ह एक्झामला, तर या चार्टवरून एक क्वेश्चन कन्फर्म येणार आहे. आता सायक्लो कन्व्हर्टरमध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, विचारलं तर ह्याच्यावरच जास्त विचारणार. सायक्लो कन्व्हर्टरचं काय विचारणार ते पण तुम्हाला सांगतो. सायक्लो कन्व्हर्टर काय आहे, तर सायक्लो कन्व्हर्टर तुमचं वन स्टेज फ्रिक्वेन्सी कन्व्हर्टर असतं. वन स्टेज फ्रिक्वेन्सी कन्व्हर्टर असतं ते, ठीक आहे. कशासाठी, तर हे तुमचं स्लो स्पीड आणि लार्ज AC ड्राईव्हमध्ये हे यूज होतं. म्हणजे AC ड्राईव्ह मोठी आणि कमी स्पीडची आपल्याला वापरायची आहे तर सायक्लो कन्व्हर्टर यूज करू. आणि ॲप्लिकेशन्स काय आहे याचं, हे कशाला वापरतात, तर यूज टू रिड्यूस हार्मोनिक्स कमी करायचे असतील ना तर सायक्लो कन्व्हर्टर वापरायची गरज पडते. आता हार्मोनिक्स काय येतात हे तुम्हाला माहितीच आहे, पण हार्मोनिक्समुळे काय होतं हे तुम्हाला माहीत पाहिजे. तर हार्मोनिक्स तुमचं सप्लाय क्वालिटी जी आहे ना ती कमी करून टाकतं, सप्लायची क्वालिटी तुमची रिड्यूस करतं. त्याच्यानंतर ओव्हरलोड होतं. हार्मोनिक्स जर आले तर ओव्हरलोड होते सिस्टीम तुमची. हार्मोनिक्स आले तर व्हायब्रेशन होतात, ठीक आहे. त्याच्यानंतर प्री मॅच्युअर एजिंग होतं मशीनचं. मशीन जी तुमची 20 वर्ष जगणार होती ती 15 वर्षामध्येच तिचा श्वास घुटमळतो असं आपण म्हणू शकतो. आणि नॉईजसुद्धा तयार होतो हार्मोनिक्समुळे. आणि लॉसेस पण तुमचे होतात, लॉसेस पण वाढतात हार्मोनिक्स आले तर, ठीक आहे. बस सायक्लो कन्व्हर्टरमध्ये एवढं लक्षात ठेवायचं. आणि सायक्लो कन्व्हर्टरचे टाईप्स जे ना ते लक्षात पाहिजे फक्त. आता त्या टाईप्समध्ये किती पल्सेस जनरेट करतात प्रत्येक टाईप्स एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. यांच्यामध्ये डिटेलमध्ये जायची गरज नाही आहे. आपल्याला माहीत पाहिजे सिंगल फेज टू सिंगल फेज मिड पॉईंट सायक्लो कन्व्हर्टर असतं. टाईप माहीत पाहिजे की कोणकोणते टाईप्स असतात आणि किती पल्सेस जनरेट करतात. बस सिंगल फेज टू सिंगल फेज मिड पॉईंट सायक्लो कन्व्हर्टर असेल. त्यानंतर सिंगल फेज टू सिंगल फेज ब्रिज सायक्लो कन्व्हर्टर असेल, ठीक आहे, ब्रिज सायक्लो कन्व्हर्टर असेल. त्याच्यानंतर 3 फेज टू सिंगल फेज मिड पॉईंट सायक्लो कन्व्हर्टर असतं एक. 3 फेज टू सिंगल फेज मिड पॉईंट सायक्लो कन्व्हर्टर असतं, ठीक आहे. त्यानंतर 3 फेज टू सिंगल फेज ब्रिज सायक्लो कन्व्हर्टर असतं, ठीक आहे. 3 फेज टू सिंगल फेज
ब्रिज सायक्लो कन्व्हर्टर असतं आणि तुमचं 3 फेज टू 3 फेज मिड पॉईंट सायक्लो कन्व्हर्टर असतं. मिड पॉईंट सायक्लो कन्व्हर्टर असतं 3 फेज टू 3 फेज मिड पॉईंट सायक्लो कन्व्हर्टर आणि 3 फेज टू 3 फेज ब्रिज सायक्लो कन्व्हर्टर असतं. ब्रिज सायक्लो कन्व्हर्टर असतं. आता ह्यांच्यामध्ये 3 फेज टू 3 फेज मिड पॉईंट सायक्लो कन्व्हर्टर 3 पल्सचं असतं. 3 पल्स आणि 3 फेज टू 3 फेज ब्रिज सायक्लो कन्व्हर्टर 6 पल्सचं असतं. हे लक्षात पाहिजे. आणि यांना किती SCR लागतील हे माहीत पाहिजे. तर सिंगल फेज टू सिंगल फेज मिड पॉईंट सायक्लो कन्व्हर्टरला 4 SCR लागतात. सिंगल फेज टू सिंगल फेज ब्रिज सायक्लो कन्व्हर्टरला 8 SCR लागतात. 3 फेज टू सिंगल फेज मिड पॉईंट सायक्लो कन्व्हर्टरला 6 SCR लागतात. 3 फेज टू सिंगल फेज ब्रिज सायक्लो कन्व्हर्टरला 12 SCR लागतात. 3 फेज टू 3 फेज मिड पॉईंट सायक्लो कन्व्हर्टरला 18 SCR लागतात आणि 3 फेज टू 3 फेज ब्रिज सायक्लो कन्व्हर्टरला 36 SCR लागतात. आणि सगळ्यात हायर अमाऊंटमध्ये हार्मोनिक्स कोण रिड्यूस करेल? तर ऑब्वियस गोष्ट आहे 3 फेज टू 3 फेज ब्रिज सायक्लो कन्व्हर्टर इज ऑन द टॉप. बरोबर? तर हे लक्षात ठेवायचं. जनरली आपण तेच वापरतो. बस आता ह्याच्यामध्ये एक लास्ट गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तुम्हाला विचारलं तर कधी कधी विचारतात की VSI आणि CSI मध्ये काय डिफरन्स आहे. कारण ह्याच्यावर एक क्वेश्चन फिक्स असतो VSI आणि CSI मध्ये. VSI मध्ये हे जे सर्किट असतं हे कॉम्प्लिकेटेड सर्किट असतं. VSIचं जे सर्किट आहे ते कॉम्प्लिकेटेड असतं. CSIचं सर्किट सिम्पल असतं. याच्यामध्ये बघा लक्षात ठेवायचं व्हिलन आपल्याला कोणाला बनवायचं आहे? तर व्हिलन आपल्याला व्होल्टेज सोर्स इन्व्हर्टरला बनवायचं आहे आणि करंट सोर्स इन्व्हर्टरला हिरो बनवायचं आहे. ठीक आहे. मग आता फीडबॅक डायोड जो आहे फीडबॅक डायोड तो कुठे लागेल? तर VSI मध्ये लागेल. एक्स्ट्राचा खर्च कोण करून देईल? व्हिलन. तर फीडबॅक डायोड इथे रिक्वायर्ड आहे. CSI मध्ये फीडबॅक डायोड नॉट रिक्वायर्ड. ठीक आहे. हिरोला जास्त खर्च नाही लागत, व्हिलनला बनवायला जास्त खर्च लागतो कोणत्याही गोष्टीमध्ये. बरोबर आहे की नाही? तर फीडबॅक डायोड इकडे नॉट रिक्वायर्ड. ओके. CSI मध्ये इथे शॉर्ट सर्किट जर झालं, शॉर्ट सर्किट डॅमेजेस VSI. शॉर्ट सर्किट VSIला डॅमेज करतं. CSIला शॉर्ट सर्किट डॅमेज करत नाही. शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन इज गुड शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन असतं CSI मध्ये. बरोबर आहे. CSI हा सज्जन प्राणी आहे, व्हिलन नाही आहे. तर व्हिलनला काही त्रास आहे का? नाही. त्याला चांगलं शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन दिलेलं आहे. इकडे डॅमेज होणार आहे. सॉरी, हिरो आहे CSI. CSIला प्रोटेक्शन चांगलंच मिळणार आहे. CSI चांगला आहे, मनाने चांगला आहे, व्हिलन नाही आहे, हिरो आहे. तर शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन त्याचं चांगलंच राहील. हे शॉर्ट सर्किट थोडं पण आलं तर डॅमेज होणार आहे. कारण जसे ज्याचे कर्म तसे त्याला फळ मिळतील. तर VSI मध्ये शॉर्ट सर्किट डॅमेज होऊन जाईल, डॅमेज करेल VSIला शॉर्ट सर्किट. ठीक आहे. त्याच्यानंतर इनपुट व्होल्टेज इकडे कॉन्स्टंट असतं VSI मध्ये आणि इकडे CSI मध्ये इनपुट करंट कॉन्स्टंट राहील. बरोबर? कारण करंट सोर्स इन्व्हर्टर आहे, ज्याचं इन्व्हर्टर आहे ती टर्म आपली कॉन्स्टंट राहते आणि दुसरी व्हेरिएबल राहील. त्यानंतर VSI मध्ये इम्पिडन्स कमी राहतो, लो इम्पिडन्स. बरोबर? आणि CSIचा इम्पिडन्स हा जास्त असतो. ठीक आहे. CSIचा इम्पिडन्स जास्त असतो. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी पेपरला विचारली जाते की VSI कधी वापरता? तर VSI इज यूज्ड व्हेन सोर्स इंडक्टन्स इज स्मॉल. सोर्स इंडक्टन्स जो आहे ना त्याचा तो कमी असतो. सोर्स इंडक्टन्स इज स्मॉल अँड लोड इंडक्टन्स इज लार्ज. लोड इंडक्टन्स इज लार्ज. लोड इंडक्टन्स इज लार्ज. VSI आणि CSI त्याच्या व्हाईस वर्सा. VSI मध्ये काय राहील मग? सॉरी, CSI मध्ये काय राहील? सोर्स इंडक्टन्स लार्ज आणि तुमचा लोड इंडक्टन्स स्मॉल राहील CSI मध्ये. तर अशा पद्धतीने VSI आणि CSIचा डिफरन्स तुम्हाला माहीत पाहिजे. याच्यावरती बऱ्याचदा विचारलं जातं, इस्पेशली शेवटचा पॉईंट जो मी सांगितला याच्यावर बऱ्याचदा MCQ मध्ये प्रश्न विचारले गेले आतापर्यंत बऱ्याच एक्झाममध्ये. ठीक आहे. तुम्हाला ते माहीतच पाहिजे. अशा पद्धतीने परत पुढे जर वळायचं झालं तर आपल्याला पॉईंट असतो एक घ्यायला, पल्स विथ मॉड्युलेशन. पल्स विड्थ मॉड्युलेशन. तर पल्स विड्थ मॉड्युलेशनमध्ये कशी कन्सेप्ट आहे? तुम्हाला पल्स विथ मॉड्युलेशन आता डिटेलमध्ये मी इथे घेऊ नाही शकत, पण तुम्हाला एक गोष्ट माहीत पाहिजे.
विचारलं त्याच्यावरच जाईल गेलं तर. झिरो ऑफ कॅरियर सिग्नल कोइन्साइड विथ झिरो ऑफ रेफरन्स सिग्नल असं जेव्हा असेल तेव्हा तुमचे नंबर ऑफ पल्सेस किती होतील. तर एन तुमचं राहील त्यावेळेस FC/2FR-1 हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. डायरेक्ट येतो कधी कधी. झिरो ऑफ कॅरियर सिग्नल कोइन्साइड विथ झिरो ऑफ रेफरन्स सिग्नल. ठीक आहे. आणि अजून एक असतं पीक ऑफ कॅरियर सिग्नल कोइन्साइड विथ झिरो ऑफ रेफरन्स सिग्नल. बघा कसं आहे, हे कन्सेप्च्युअली शिकवायचं झालं तर मला 1 तास लागेल याच्यावरती, पण आता आपल्याकडे तितका वेळ नाही. आपण रिव्हिजन करतोय. पीक ऑफ कॅरियर सिग्नल कोइन्साइड विथ झिरो ऑफ रेफरन्स सिग्नल अशी जेव्हा भानगड असते तेव्हा तुमचा फॉर्म्युला काय येईल, N=FC/2FR. याच्यामध्ये FC काय असते, कॅरियर फ्रिक्वेन्सी असते, आणि FR काय असतं, रेफरन्स फ्रिक्वेन्सी असते. बस एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी जरी तुमच्या लक्षात आल्या ना पल्स विड्थ मॉड्युलेशनमध्ये तरी खूप झालं. आणि अंडर डॅम्प ओव्हर डॅम्पमध्ये बऱ्याचदा विचारतात. एकदम डिटेलमध्ये जर त्यांनी घुसायचा प्रयत्न केला तरच हे विचारतील, नाही तर विचारणार नाही. टेन्शन घ्यायची गरज नाही. RLC अंडर डॅम्प एक केस असते, RLC अंडर डॅम्प, आणि एक RLC ओव्हर डॅम्प एक केस असते. बरोबर. तर RLC अंडर डॅम्पच्या केसमध्ये झीटाची व्हॅल्यू <1 असते. RLC ओव्हर डॅमच्या केसमध्ये झीटाची व्हॅल्यू <1 असते. कंट्रोल सर्किटचं रिलेशन पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सोबत लागतं. इथे XC XL असतो, इकडे XL XC असतं. ओव्हर डॅमच्या केसमध्ये XL मोठा, अंडर डॅमच्या केसमध्ये XC मोठा. ठीक आहे. XC मोठा असेल तर हे लोड कम्युटेटेड सर्किट होतं. लोड कम्युटेशन इथे यूज होतं, लोड कम्युटेशन. आणि इथे इंडक्टर मोठा आहे म्हणून फोर्स कम्युटेशन यूज होतं RLC ओव्हर डॅमच्या केसमध्ये. बस या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुम्ही आउट ऑफ स्कोर करू शकतात कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये. ह्याच्या व्यतिरिक्त विचारून माणूस काय विचारणार आहे, ह्याच्यातच घुमून फिरून तुम्हाला विचारलं तर. ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही विचारणार. बाकी विचारलं तर काय विचारेल, GTO बद्दल सांगा म्हणेल की GTO निगेटिव्ह पल्स दिल्यावर टर्न ऑफ होतो. हा त्या GTO बद्दलचा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला माहिती आहे. बरोबर आहे की नाही. तो विचारला तर विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर ट्रायाक काय आहे, ट्रायाक आहे AC व्होल्टेज कंट्रोलर आहे. ट्रायाक AC व्होल्टेज कंट्रोलरमध्ये आपण ट्रायाक यूज करतो, विचारतात बऱ्याचदा ऑप्शनमध्ये. असे छोटे छोटे प्रश्न विचारतात जे तुम्हाला माहीतच पाहिजे. ठीक आहे. रिव्हिजनमध्ये मला ते ॲड करायची गरज पण नाही आहे, पण तरी मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. बाकी आणखी आपण काही एक्झाम्पल्स घेऊ जेव्हा आपण आता काही तुम्हाला हवं असेल तर मी ह्याच्यावरती MCQ क्वेश्चन्स घेणार आहे, टॉप MCQ क्वेश्चन. त्याच्यामध्ये आपण हे मिसलेनियस टॉपिक्स जे असतील ना ते आपण कव्हर करू. पण बाकी जनरली आतापर्यंत मी जेवढं घेतलं याच्यावर जर परफेक्ट तुम्ही रिव्हिजन केली तर तुमचा विजय नक्की होईल हे मी तुम्हाला लिहून देऊ शकतो. आणि प्रत्येक सब्जेक्टची रिव्हिजन अशीच करायची आहे तुम्हाला. सध्या तुमच्याकडे वेळ आहे, बरोबर. तर या वेळेचं युटिलायझेशन करा. इकडे तिकडे फिरून वेळ वाया घालवू नका. लायब्ररीमध्ये कन्सिस्टन्सी आपली ठेवा आणि स्टडी करा. आणि जे जॉब गोईंग स्टुडंट आहे, जॉब करता करता प्रिपरेशन जे करतायत ते लोक तुमच्यापेक्षा जास्त पुढे असतात असं सुद्धा पाहायला मिळतं बऱ्याचदा. कारण त्यांना जाणीव असते की आपल्याला कधी ना कधी इथून बाहेर पडायचं आहे, या ॲटमॉस्फिअरमधून आपल्याला बाहेर पडायचं आहे, प्रायव्हेट ॲटमॉस्फिअरमधून. तर बऱ्याचदा त्यांना ती जाणीव असते आणि ते करतात. तशी जाणीव तुम्ही पण ठेवा, तुम्हाला पण आहे, मला माहिती आहे. पण बऱ्याचदा आपलं मन भरकटतं आणि आपण इकडे तिकडे फिरायला जातो, थोडीफार टंगळमंगळ करतो. तर अशा गोष्टी आपल्याला बंद करायच्या आहे. बाकी मी तुम्हाला एवढंच सांगेल, कन्सिस्टन्सी ठेवा. आलेल्या जेवढ्या पण एक्झाम्स आहेत त्यांचे फॉर्म भरा, व्हॅकन्सीकडे बघू नका, कारण त्याच गोष्टी आपल्याला पुढे नेतात. ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रिव्हिजन तुम्हाला झाल्यावरती आता MCQ टॉप MCQज मी प्रोव्हाइड करेल तुम्हाला काही दिवसांमध्ये. आणि तुम्हाला PDF हवी असेल तर टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला PDF मिळेल. तो टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करा आणि आपल्या मित्रांना या तिघी पण व्हिडिओ शेअर करा पॉवर इलेक्ट्रॉनिक्सच्या, की जेणेकरून त्यांनाही हेल्प होईल आणि मला पण मोटिवेशन मिळेल नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी. थँक्यू सो मच.